नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे शुगर फ्री मोदक. साखर किंवा गुळाचा वापर न करता आज हे मोदक आपण बाप्पांसाठी बनवणार आहोत. याच्यासाठी 2 अंजीर घेतले आहे, 5-6 काजू घेतले आहे, 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे, 1 टीस्पून खसखस, 1 टेबलस्पून मगजबी, 5 ते 6 पिस्ते, 5-6 अक्रोड आणि 7-8 बदाम घेतले आहे. इथे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता, जे नसतील ते स्किप करू शकता. पण 1 कप खजूर इथे घ्यायचा आहे. खजूर मी बिया काढून असे बारीक तुकडे करून वापरला आहे. आता सगळे सुकेमेवे जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असे भरड करून घ्यायची आहे. तुम्ही हे सगळे सुकेमेवे थोड्याशा तुपावर परतून नंतर भरड करून घेऊ शकता. सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं. अंजीर आपल्याला छोटे छोटे तुकड्यांमध्ये घालून ह्या सुक्यामेव्याबरोबरच बारीक करून घ्यायचे आहे. सुरुवातीला पल्स मोडवर चालवायचा आहे आणि त्याच्यानंतर फास्ट करून भरड ही करून घ्यायची आहे. आता जे खजूर आपण बारीक तुकड्यांमध्ये तयार करून घेतले होते ते थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन 2 बॅचमध्ये आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. थोडे थोडे करूनच हे मिक्सरला वाटायचे आहे, म्हणजे मिक्सरवर लोड येणार नाही. सुरुवातीला पल्स मोडवर चालू करून नंतर फास्ट मोडवर आपल्याला हे जाडसर असेच फिरवून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने जाडसर मी फिरवून घेतले आहे. आता दुसऱ्या बॅच पण आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्यायची आहे. आता पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचे आहे आणि ही भरड 2 मिनिटं परतून घ्यायची आहे. 2 मिनिटातच ही भरड चांगल्या पद्धतीने परतून होते आणि एक खमंगपणा आपल्या मोदकाला येतो. अशा पद्धतीने भरड करून परतायचे नसेल तर आधीच तुम्ही सुकेमेवे हे तुपावर परतून घेऊ शकता आणि नंतर अशा पद्धतीने भरड करून घेऊ शकता. ही पावडर करपू न देता अशा पद्धतीने एकसारखी आपल्याला परतून घ्यायची आहे. हलकासा सुगंध यायला लागला की ही पावडर बाजूला काढून घ्यायची आहे. फार खमंग आणि रुचकर हे मोदक बनतात. तुम्ही ह्या गणेश चतुर्थीला नक्की बनवून बघा. आता अशाच पद्धतीने खजूरसुद्धा आपल्याला तुपावर परतायचे आहे. 1 टेबलस्पून तूप घालून हे खजूर परतायचे आहे. 2 मिनिटातच हे खजूर परतून होतात. खजुराचा एक घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे खजूर परतायचे आहे. फार जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटात हे मोदक बनून तयार होतात. सध्या खजूर हे विखुरलेले दिसत आहे, पण 2 ते 3 मिनिटात भाजता भाजता याचा एक घट्ट गोळा तयार होतो. तुम्ही इथे बघू शकता. आता गॅस बंद करायचा आहे आणि जी भाजलेली ड्रायफ्रूटची भरड होती ती याच्यामध्ये मिक्स करायची आहे. गॅस मी बंद केलेला आहे. खजुराचा गोळा हा गरम आहे, त्याच्यामुळे ड्रायफ्रूटची भरड ही चांगल्या पद्धतीने मिक्स होते. पॅन थोडा कमी पडला, त्याच्यामुळे मी दुसऱ्या भांड्यात हे ट्रान्सफर केलं. आता 1 ग्लास किंवा पेला घेऊन किंवा पोटॅटो मॅशर घेऊन तुम्ही हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण फार गरम आहे, हाताला चटके बसू शकतात, म्हणून एखाद्या पेलाच्या साहाय्याने हे मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स होतं.
गरम असतानाच मिश्रण हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताला सहन होईल त्याच्यानंतर आपल्याला याचा हाताने आपण गोळा तयार करू शकतो। मिश्रण हे मोदक बनवण्यासाठी तयार आहे। आता एक मोदक मोल्ड घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मिश्रण भरून मोदक तयार करून घ्यायचे आहे। फार सोपे आणि झटपट बनणारे हे मोदक आहे। चवदार चविष्ट, बाप्पाला नक्की आवडतील। अशा पद्धतीच्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। मोदक मोल्डमध्ये मिश्रण हे कडेपर्यंत भरायचं आहे। मिश्रण हे चांगलं ठासून भरायचं आहे म्हणजे मोदकाला आकार छान येतो। सुंदर असा मोदक तयार आहे। अशा पद्धतीने सर्व मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीचा साचा असेल तर एका वेळी 4 मोदक हे तयार करू शकता। मिश्रण हे चांगलं प्रेस करून आपल्याला भरायचं आहे। घट्ट असं मिश्रण भरलं की मोदकाला आकार छान येतो। एका वेळी 4 मोदक तयार होतात। झटपट असे मोदक नक्की बनवून बघा। परत भेटू अशाच एका रेसिपीसह। धन्यवाद।